नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्व माझ्या माता भगिनींचं स्वागत. आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ बनवले प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला एकच कमेंट पाहायला मिळाली, ती म्हणजे आमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया अजून तगत आलेला नाही. आता या सर्व महिलांची तक्रार अशी आहे, आम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला, अप्रूव्ह झाला, ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, अप्रूव्ह झाला, तरीही अजून सप्टेंबर उजाडला तरी आमच्या अकाउंटमध्ये अजून पैसे जे आहेत ते आलेले नाहीत. तर तुमच्या मनात चाललेल्या या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, बेल आयकॉन दाबा, कारण अशा नवनवीन अपडेट मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता येथे पहा, लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींनो, पैशाचं टेन्शन घेऊ नका, सरकारने दिली आणखी एक संधी. विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढविली आहे. ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नाहीत त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण सरकारने नुकताच एक GR काढला आहे. त्यामुळे महिलांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. आता इथे पहा, ज्या महिलांनी फॉर्मच भरले नाहीत, अर्ज केले नाहीत, त्यांना एक संधी मिळणार आहे. ज्यांचे अर्ज भरते वेळेस काही चुका झाल्या आणि फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनाही एक संधी मिळणार आहे. आणि ज्यांच्या खात्यात अजूनही पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यातही पैसे येणार आहेत. तर ही संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता प्रश्न असा आहे, ज्या महिलांच्या खात्यावर अजून एकही रुपया आलेला नाही त्यांना ते पैसे कधी मिळणार आणि किती मिळणार, त्याबद्दल सविस्तर माहिती जी आपणाकडे आलेली आहे ती अशी आहे. पहा, लाडकी बहीण योजना. या दिवशी 4,500 रुपये महिलांच्या खात्यात डिपॉझिट होणार. आता इथे तुम्ही पाहू शकता, 9 सप्टेंबरला काढलेला हा अहवाल आहे, म्हणजे कालच काढलेला हा अहवाल आहे. सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे, अन्यथा तपासावी. कदाचित तुमच्या खात्यावर पैसे जमा देखील झाले असतील, कारण कधी कधी काय होतं, बँकेत पैसे जमा होतात परंतु आपणाला बँकेकडून मेसेज जो आहे तो येत नाही, म्हणून तुम्हाला एकदा तपासून पाहायचं आहे. त्याकरिता तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, अन्यथा तुम्हाला बँकेत जाऊन एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुमचा DBT सुद्धा लिंक आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता पुढील अपडेट पाहूया. अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर 30 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकेकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. याचं कारण असं आहे, पहिल्यांदा काय होतं, अंगणवाडी ग्रामसेविका अशा अनेक ठिकाणाहून तुम्ही अर्ज जे आहेत ते भरू शकत होतात, पण काही लोकांनी फ्रॉड केल्यामुळे आता हे फक्त अंगणवाडी सेविकेकडूनच अर्ज मंजूर केले जाणार आहेत. आता पुढे पाहूया, महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकेकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. यासह आता 4,500 रुपये नेमके महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे. आता ज्या महिलांना एकही रुपया आलेला नाही त्यांनाच फक्त आणि फक्त 4,500 रुपये हे सप्टेंबर महिन्यात मिळणार आहेत. पण ते कधी, कोणत्या तारखेस हे आपण आता पुढे पाहूयात. आता इथे पहा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांची जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नव्हते. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. आता येथे पहा, या महिलांच्या खात्यात आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण पहा, या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3 महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता हा लाभ नेमका केव्हा मिळणार
तर 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। त्याचबरोबरीने त्यांनी हेही म्हटलंय, सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र 19 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याचा अंदाज आहे। आता ही एक आनंदाची बातमी आहे की 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे येऊन जातील। पण याची सुरुवात केव्हापासून होणार आहे त्याचे एक शेड्यूल आपल्याकडे आहे, तेही आपण आता इथे पाहून घेऊयात। आता तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की 14 तारीख रोजी सोलापूर येथे तिसऱ्या हप्त्याचं वाटप जे आहे ते होणार आहे। आता इथे पहा, पहिला हप्ता जो होता तो 14 ते 17 ऑगस्टमध्ये देण्यात आला। दुसरा हप्ता जो होता तो 29 ते 31 ऑगस्टमध्ये देण्यात आला आणि आता जो तिसरा हप्ता आहे तो 14 सप्टेंबर 2024 ते 19 सप्टेंबरपर्यंत देण्यात येईल। परंतु कदाचित हा हप्ता जो आहे तो 14च्या अगोदरपासूनच तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला जाण्याची शक्यता आहे। कारण मागच्या वेळेस जेव्हा दुसऱ्या हप्त्याचं वाटप झालं होतं तेव्हा त्या वाटपच्या अगोदरच हप्ता महिलांच्या बँकेत यायला सुरुवात जी होती ती झाली होती। तर आता काळजी करू नका, सर्व महिलांना 19 सप्टेंबरपर्यंत त्यांचे सर्वचे सर्व पैसे त्यांच्या अकाउंटला येऊन जातील। तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता। जितका होईल तितका आपल्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लगेचच आणि बेल आयकॉन मात्र अवश्य दाबा। तर आता पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोवर तुमची रजा घेतो। काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय।